नमस्कार, स्वागत आहे तुमचं विदर्भ भन्नाट रेसिपी मराठीमध्ये। आणि आज आपण बघणार आहोत मस्त असे मऊ लुसलुशीत दही वडे, खूप झटपट तयार होणारे आणि एकदम टेस्टी लागणारे थंडगार असे दही वडे। चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी घेतली आहे उडीद डाळ, ही रात्रभर भिजवत ठेवलेली होती आणि ती आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया। शक्यतो पाणी न टाकता आपल्याला वाटायची आहे, पण थोडंसं लागत असेल तर तुम्ही 2-3 चम्मच पाणी वापरू शकता। तर सर्व डाळ यामध्ये मी टाकून घेते आणि एकदम स्मूथ अशी आपल्याला याची पेस्ट करायची आहे डाळीची। त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि अद्रकचा तुकडा टाकला आहे थोडासा, आणि अशी मस्त पेस्ट केलेली आहे ती एका बाउलमध्ये आता आपण काढून घेऊया सर्व पेस्ट। खूप टेस्टी असे दही वडे होतात मंडळी, खूप छान असे लागतात, तुम्ही नक्की ट्राय करा उन्हाळ्यामध्ये। आणि आता ही सर्व पेस्ट आपली काढून झालेली आहे। आता यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि हे छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे, हलकं करायचं आहे एकदम। 5 मिनिटे असं फेटायचं आहे, आपल्याला हातानेच फेटायचं आहे म्हणजे छान असं फेटलं जाईल। आणि पाण्यामध्ये थोडंसं टाकून बघायचं, वरती गोळा आला तर समजायचं आपलं पीठ छान असं फेटलं गेलेलं आहे। इकडं आता थंड पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि हे साईडला ठेवायचं आहे मिक्स करून। आपल्याला यामध्ये वडे डुबवायचे आहेत, हिंगामुळे हलके होतात। आता ही साईडला ठेवून देऊया आपण। इकडे तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालेलंच असेल। आता यामध्ये आपण आता हे वडे सोडून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला टाकायचे आहे, अंगठ्याच्या साहाय्याने असं आपल्याला सोडायचे आहे तेलामध्ये। आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आपल्याला। गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। लो फ्लेमवर तळायचे आहे म्हणजे आतूनपर्यंत मस्त असे तळले जातील, अजिबात कच्चे राहणार नाही। आणि अलटपलट करायचे आहे असे 4 ते 5 मिनिटे याला वेळ लागतो आपल्याला। लो फ्लेमवरच आपण प्रोसेस करून घ्यायची आहे म्हणजे मस्त असे आपले वडे तयार होतील। अजिबात गॅस वाढवू नका। आतपर्यंत आपल्याला शिजण्यासाठी, हे तळले जाण्यासाठी लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत। थोडासा कलर चेंज झालेला आहे याचा तुम्ही पाहू शकता। अजून आपल्याला 2 मिनिटे ठेवायचे आहे म्हणजे छान असा कलर येईल। तुम्ही पाहू शकता मस्त असे गोल गरगरीत असे आपले हे वडे झालेले आहेत। खूप छान असे हलकेसुद्धा झालेले आहेत, टेस्टीसुद्धा लागतात मंडळी। आता याचा कलर छान असा चेंज झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि गरम गरमच आपल्याला हे पाण्यामध्ये टाकायचे आहे। आता पाण्यामध्ये आपण टाकून घेऊया, आपण जे हिंगाचं आणि मिठाचं पाणी तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे आपल्याला। पाण्यामध्ये वडे टाकून घ्यायचे आहे आणि साईडला ठेवून द्यायचे आहे। तोपर्यंत आपण दही फेटून घेऊया। आता दही घ्यायचं आहे आपल्याला आणि एका चाळणीमध्ये आता ते सर्व दही मी टाकून घेते। खूप आंबट दही नको आहे आपल्याला, फुल क्रीम दही घेतलेला आहे, नॉर्मलच आंबट आहे आणि तुमचं घरचं दही असेल तर उत्तमच। अशा प्रकारे आपल्याला ही फेटून घ्यायचं आहे चमच्याने, मस्त स्मूथ असं आपलं दही तयार होतं मंडळी। अशा प्रकारे ही प्रोसेस सोपी आहे। तुमच्याकडे विटर मशीन असेल तर त्याने सुद्धा तुम्ही करू शकता, मग सगळ्याकडे नसते त्यामुळे मी असं करून दाखवलेलं आहे तुम्हाला। आपलं दही फेटून झालेलं आहे, तर त्यामध्ये आपण पिठी साखर टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला कितपत गोड आवडते त्याप्रमाणे। आता ही साखरसुद्धा मिक्स करून घेते मी। पूर्ण साखर यामध्ये आपल्याला अशा चमच्याने मिक्स करायची आहे। तुम्ही आधीसुद्धा टाकू शकता आणि नंतर चाळणीमध्ये फेटू शकता। अशा प्रकारे आपलं हे तयार झालेलं आहे दही। आणि इकडे मस्त आपले दही वडेसुद्धा कलर चेंज झालेला आहे याचा वड्याचा। आता ती पाण्याच्या बाहेर काढते, पिळून काढायचं आहे असं, आणि एका डिशमध्ये आपल्याला ठेवायचे आहे सर्व हे। खूप छान असे मस्त वडे आपले तयार झालेले आहेत। आता यावरती आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया। सर्वात आधी आपण दही टाकून घेऊया यावरती। आपण जे फेटलेलं दही आहे, तुम्हाला कितपत आवडते त्याप्रमाणे तुम्ही दही यामध्ये टाकू शकता। आणि चटण्या तुम्ही टाकू शकता यावरती, तुम्हाला आवडेल ते साहित्य तुम्ही टाकू शकता, सॉस वगैरे। आता यावरती मी चिंचची आणि गुळाची चटणी टाकलेली आहे, घरीच बनवलेली आहे। आणि यावरती हिरवी चटणीसुद्धा टाकायची आहे, कोथिंबीर पुदिन्याची, खूप छान अशी चव लागते। वरतून थोडासा चाट मसाला, लाल तिखट आणि शेव, खारी बुंदी, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता। खूप असं टेस्टी लागते, थंडगार असे दही वडे तुम्ही खाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये घेऊ शकता। आणि थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा हे दही वडे ठेवू शकता मंडळी। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा मंडळी। एकदम मऊ लुसलुशीत आपले हे दही वडे तयार झालेले आहेत। घरात सर्व आवडीने खातील असे आपले हे दही वडे तयार आहेत। आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, बाय बाय।